पहिल्या बॉलवर नील भाव खाऊन जातोय आणि या डावाची सुरुवात डॉटने होते. 5 षटकं पुरेशी असतात. जर आपण टेनिस बॉल क्रिकेटचा उल्लेख केला, आपण रबर बॉल क्रिकेटचा उल्लेख केला, 5 षटकांमध्ये तुम्हाला खूप काही करता येऊ शकते. हलकसं पदालालित्य ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेट किपर थोडे चुकले. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. चटाळे संघ रेडी झालेला आहे. तर रुवान 11 रामबाग आपण सुद्धा आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. एक खूप महत्त्वाची बाब सफाळे परिसरामध्ये आपण सातत्याने पाहतो ती म्हणजेच पंक्च्युअलिटी, आणि म्हणूनच आयोजक सुद्धा 11-12 संघ एका दिवशी पूर्ण करू शकतात. आपण इतरत्र पाहतो तर 8 संघांनाच प्रवेश दिला जातो, कारण दुरून संघ येतात, कधी कधी वेळेवर पोहोचत नाही, अशा वेळा वेळापत्रक अचूक पूर्ण होत नाही. आणि अशा वेळेला जेव्हा संघ वेळेवर येत असतील बघा, त्या ठिकाणी सरकले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर फायदा फलंदाजाचा झालाय. बॅक टू बॅक 2 डॉट आले आणि तिसऱ्या बॉलवर येतोय नशिबाचा चौकार, 4 धावा. चार धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत आणि सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी फलंदाजाची आहे. पण पाय जखडून खेळलात तर मग तो मनासारखा फटका तुम्हाला मैदानात खेचता येणार नाही. फुटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. हातात ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तुमची पायांची हालचाल सुद्धा तुम्हाला धावा बनवण्यासाठी सहकार्य देऊ शकते, पण त्या ठिकाणी फुटवर्क पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. धीरज थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत आणि 4 चेंडूंमध्ये बनवले आहेत फक्त 4 धावा. नील तयार. रायझिंग डिलिव्हरी आहे, विकेट किपर चुकले. एक्सप्रेस बॉल लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर जाणारा येतोय हा दमदार चौकार. या ठिकाणी विकेट किपरची देखील कसोटी आहे. इतक्या वेगवान चेंडूला व्यवस्थित कलेक्ट झाला नाही तर बॉल वेगाने मागे जातो. जर आपण मागच्या बाजूला लक्ष वेधलं विकेट किपरच्या मागे, तर बाउंड्री थोडी सोपी आहे, जवळ आहे, आणि म्हणूनच 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अगदी स्टेटिश फाईन लेगला आणि थर्ड मॅनला आजूबाजूला ते उभे आहेत, कारण वेगाने बॉल येत आहेत ते बॉल अडवण्यासाठी ते त्या ठिकाणी पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत. पण आतापर्यंत धावफलकाचा आढावा घेतला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या बिनबाद 9 धावा. श्री गणेश डोंगरीपाडा. तर आपण एस पी ट्रॉफी पाहतोय. आपण पालघर जिल्ह्यामध्ये आहोत, पण मुंबईमध्ये सुद्धा अजून एक स्पर्धा चालू आहे, धर्मवीर चषक. ती देखील प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणूनच सातत्याने ही सर्व ब्रॉडकास्टिंग टीम घरबसल्या प्रेक्षकांसाठी काम करते. म्हणजे जास्त काय करायचं नाही आहे. आपल्या सौभाग्यवतीला सांगायचं की गरमागरम भजी बनव, गरमागरम चहा दे, आपण टीव्हीच्या समोर बसून या एस पी ट्रॉफीचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. मला असं वाटतं त्या ठिकाणी काहीतरी घडलंय. अपील झाले स्ट्रायकर एंडला, पण बॅटर सेफ आहे. आज शनिवार आहे आणि शनिवार आहे, पण त्यात जर पावसाच्या सरी आपण जेव्हा खिडकीच्या बाहेर पाहतो तर घराबाहेर जाण्याची इच्छा होत नाही. आणि घराबाहेर नेमकं कशाला जायचं? तुम्हाला जर एंटरटेनमेंट पॅकेज आहे तुमच्या टेलिव्हिजन सेटवर, तर फक्त प्रोलिंग स्पोर्ट्सवर जा, एस पी ट्रॉफी सर्च करा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. धावसंख्या 2 झाले. अनिकेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकाची सुरुवात करतायत. धीरज अजूनही सातत्याने मोठे फटके खेचण्यासाठी प्रयत्न करतात. रोहितला अजूनही संधी मिळाली नाही स्ट्रायकर एंडला जाण्याची. हवेत आहे बॉल, पण त्या ठिकाणी संधी मिळाली गोलंदाजाला विकेट घेण्याची. काऊ कॉर्नरला कॅच ड्रॉप. अपर हँड कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर होता, पण त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक पोहोचले. कॅच व्यवस्थित कलेक्ट झाला नाही. पुन्हा एकदा संधी मिळाली धीरजला. सातत्याने धीरज मोठे फटके खेचण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांना माहिती आहे की या मैदानावर जितक्या धावा बनवल्या
तितक्या धावा कमी पडू शकतात. म्हणूनच सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी जात आहेत. ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त ते निर्भर राहून आता एरियल स्ट्रोकवर जास्तीत जास्त प्रयत्न करतायत, जेणेकरून ते षटकार जर त्यांच्या संघाकडून त्यांच्या वतीने आले तर तो फायदा धावफलकाला आणि त्यांच्या संघाला होऊ शकतो. धावसंख्या झाली 13. पायांची स्ट्राईड मोठी केली, थोडंसं बॉडी वेट ट्रान्सफर केलं, पण तरी देखील तो फायदा होत नाहीये. विकेट किपर मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजाला त्याला साथ नितीन वैती स्मिथ गोल्ड यांच्या वतीनं ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप स्पॉन्सर झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी ते बक्षीस. पुन्हा एकदा हार्डलेनदा बॉल पिच केला, बॉलला चांगला राईज मिळाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटच्या बॉलवर डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश डोंगरीपाडा संघ पोहोचलेला आहे. 16 वर 16 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. सन्माननीय शुभमजी पाध्ये हे गुरुजी आहेत, भटजी आहेत, त्याचमुळे संबंध प्रत्येक गावोगावी आहेत. मला असं वाटतं की हे जे 12 संघ आहेत हे एका दिवशी 16 संघ देखील त्यांना कॉल्स येत असतील की आमच्या संघाला खेळवा. पण आता वेळ प्रत्येकाला आपल्याला द्यायची आणि जर आपण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात तर कमीत कमी पहिल्या फेरीसाठी तर आम्हाला 5 षटकं द्यावीच लागतील. त्याचमुळे 12च्या वर संघ आम्ही घेऊच शकत नाही आहोत. हे त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी 12 संघांना एका दिवसात सहभाग दिलेला आहे. एक चांगला खेळ करण्याची संधी प्रत्येक खेळाडूंना मिळते. तर आपण देखील त्यांच्या या निर्णयाला मान द्यायला हवा. आपण जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत उपस्थित राहायचं. चला फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी यायचे. चटाळे आणि रुआन 11 रामबाग आपण फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी या. इनिंगमध्ये होईल टॉस. थोडीशी ऑकवर्ड बॉडी पोझिशन हा स्ट्रोक खेळण्यासाठी पाहायला मिळाले, कारण हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि त्याचमुळे व्यवस्थित बॅटच्या मध्यावर फलंदाज रोहित बॉल कनेक्ट करू शकला नाही. स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा धीरज पोहोचत आहेत. धावसंख्या झालेली आहे 17 धावा, 17 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बघा, विकेट वाचवून खेळण्याऐवजी धावा बनवून खेळणं कधीही योग्य समजलं जाते. म्हणजे त्यासाठी विकेट गेली तरी 72, कारण आपल्याकडे 10 वेगवेगळे पर्याय आहेत आणि ते पर्याय खूप महत्त्वाचे. प्रतीक म्हात्रे जे रुआन 11चे ओनर आहेत, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय प्रतीकजी म्हात्रे साहेब जे रुआन 11 रामबागचे ओनर आहेत.
आपण या बॅट हातातून निसटली, बॉल हवेत आहे, कव्हरला झालाय, लँड क्षेत्ररक्षक येईल डीप मधून पुढे, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळतोय. अजूनही बॉल गॅदर झाला नाही, या तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. थ्रो बॅटिंग एंडला आहे आणि धावचीची संधी होती, पण संधी हातातून निसटली. वन शॉट म्हणजे केलेली मेहनत वाया गेली असं आपण म्हणू शकतोय. पण बॅट सरकले. त्याचमुळे पावसाळी क्रिकेट खेळताना सर्वात महत्त्वाचं काय तर ॲब्डोमेन गार्ड आणि त्यातल्या त्यात हँड ग्लोव्ज तुम्हाला परिधान करून फलंदाजी करायची आहे. पण त्या ठिकाणी हँडग्लोव्ज नाही आहेत धीरजच्या हातामध्ये, त्याचमुळे बॅट हातातून सरकलेली आहे. आणि दुःख होतं जेव्हा आवडती वस्तू आपल्या हातातून निसटते, अशा वेळी दुःख होतं. आणि पाहूया त्या दुःखाचा वचपा धीरजच्या वतीनं घेतला जाईल का. रोहित स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 19 रन्स. अजूनपर्यंत वचक या डावावर गोलंदाजांची म्हणजेच मांडा 11 या संघाची राहिलेली आहे. नील स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेत. जाऊ दिले बॉलला, व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. गोलंदाज देखील तारेवरची कसरत करताना पाहायला मिळाल्या. जेव्हा आपण पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटचा जेव्हा मागोवा घेतो, कारण त्यांना तितका रनअप मिळत नाही, प्रॉपर त्यांना ती जंप घेता येत नाही. आणि तर देखील या मैदानाचा आढावा घेतला तर बऱ्यापैकी बॉलिंग ट्रॅक आपण पाहतो, ज्या ठिकाणी तुम्ही 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन तुमच्या मनाप्रमाणे गोलंदाजी करू शकता. लेग बाईची एक धाव ॲड होते. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. फक्त स्पर्धा आयोजित करून चालत नाही, तर स्पर्धेसाठी नेमकं काय हवं आहे, आपण कशी मेहनत घ्यायला हवी, आणि जे संघ येणार आहेत, जे पाहुणे संघ स्पर्धेसाठी येणार आहेत, त्यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करायला हवं. आणि तेच नियोजन वेडी ग्रामस्थांच्या वतीनं, शुभमजी पाध्यांच्या वतीनं, पूर्ण टीमच्या वतीने केलं जाते. मनाचे राजे वेडी या टीमच्या सर्व मेंबर्सच्या वतीने ती मेहनत सातत्याने घेतली जाते. कारण जेव्हा आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवर पाहतोय तर हिरवा गालिचा मैदानावर पसरलाय असं वाटतंय. लेट पण थेट एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल लॉंग ऑन क्लिअर करताना सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. धावांची होते वण. धावसंख्या पोहोचते आता 27. नजर चुकली होती पण फटका चुकला नाही. बॉल लॉंग स्टॉप क्लिअर करताना थेट टेकडीवर आदळतोय. लगातार येते दुसरा षटकार. धावांवर खेळतोय. जरी झालाय उशीर, आमचे फटके पद्धतशीर, असंच तो दर्शवतो बॅटची एज. पण चांगला स्टॉप फाईन लेगला. एक धाव तर मिळेल, एका धावेची वाढ होईल आणि एका धावेच्या वाढीनं धावफलक पुढे जातोय आणि पोहोचतोय 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली श्री गणेश डोंगरीपाडा या संघाची 34 धावा, बिनबाद 34. 3 षटकांचा खेळ संपला. मांडा 11 या संघाकडून प्रणय येत आहेत 4थ्या क्रमांकावर. 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी येत आहेत. स्ट्रायकर एंडला ज्यांनी 2 षटकार खेचलेत, एज चौसार ज्यांच्या नावावर आहे धीरज. सुरुवातीला त्यांच्या वतीनं थोडासा वेळ घेतला गेला, पण त्यानंतर त्यांचा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू वाईट. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने होते. प्रणय या गोलंदाजाला वापरलं जाते आणि आता
जे पहिल्या षटकावर कंट्रोल पाहायला मिळाला होता, जो कंट्रोल दुसऱ्या षटकावर पाहायला मिळाला होता, तो कंट्रोल तिसऱ्या षटकावर निसटलेला आहे मांडा 11 संघाच्या बाजूने. 18 धावा खर्च केले आहेत एकूण नीलने मागच्या षटकामध्ये. आता पाहूया त्यानंतर प्रणयच्या वतीनं ती मदत मिळते का. लोवर फुल टॉस ऑन साईडला स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न, बॅटचं कनेक्शन प्रॉमिसिंग होत नाहीये. स्वतः गोलंदाज बॉल अडेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. मागच्या सामन्यामध्ये 67चा पाठलाग झाला नव्हता आणि मागचा सामना आई माऊली डोंगरे या संघाने जिंकला, ज्यामध्ये भूषणच्या वतीनं 35 धावांचं योगदान मिळालं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला. या सामन्यामध्ये तो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण असेल. ऑन साइडला बैठक स्ट्रोक, जबरदस्त फटक्याचा शानदार आविष्कार. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6. रोहितच्या वतीनं षटकार. वाढ धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. सोपं काहीच नसतं. मनात काहीतरी आणलंय ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तीच मेहनत आता पाहायला मिळते. रोहितच्या वतीनं बॉल लेग स्टम्प सोडून विकेट किपरच्या हातात येतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली सुरुवात देऊन चालत नाही, शेवट सुद्धा चांगला करावा लागतो. सुरुवात चांगली होती गोलंदाजांची, पण मध्यांतर श्री गणेश डोंगरीपाडे या संघाच्या फलंदाज धीरजने आपल्या नावावर केला आणि आता या षटकामध्ये सुद्धा थोडेसे महागडे ठरतायत गोलंदाज, कारण सातत्याने व्हाईट बॉलची या ठिकाणी खूण पंच करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या षटकातला हा तब्बल 3रा वाईड आपण प्रणयच्या वतीने पाहतोय आणि त्याचमुळे फलंदाजाला थोडी संधी मिळते सेट होण्यासाठी, थोडा वेळ मिळतोय विचार करण्यासाठी आणि तोच वेळ गोलंदाजाने द्यायचा नसतो. आणि आता पाहूया फलंदाज याच संधीचा फायदा आपल्या संघाच्या धावफलकाला 50च्या पलीकडे नेण्यासाठी करतायत का, कारण धावसंख्या झालेले आहेत 44 धावा. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. नाबाद 44ची. थोडासा वेळ गोलंदाज प्रणय घेतात. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ या षटकातला संपला आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता ऑन साईड. आडव्यापणे खेळण्याचा प्रयत्न, लो बाउन्स होता या बॉलला आणि त्याचमुळे बाईची एक धाव मिळते. सादिक राजापूरकर सर आपण पाहतोय, नितेश कदम सर पाहतोय आपण, सुमित देशमुख सर पाहतोय. पंचांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण पावसात उभं राहून सातत्याने पूर्ण दिवसभर अचूक निर्णय देणं वाटतं तितकं सोपं नसतं आणि तेच काम सोपं करून दाखवलेलं या पूर्ण पंच कमिटीने. पंच कमिटीचं करावं तितकं कौतुक कमी. धावसंख्या 45. 45 रन्स ऑन बोर्ड. अजूनही काही हा पहिला डाव संपण्याच्या मार्गावर नाही आहे. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. खूप वेळानंतर हा डॉट बॉल आलाय आणि जो आवश्यक आहे मांडा 11 या संघासाठी, कारण पहिल्या डावावर जे तुम्ही एफर्ट्स टाकतायत त्याचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात आणि त्याचमुळे प्रत्येक संघ पहिल्या डावात चांगला खेळ खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. थोडेसे दुरून खेळले आज स्ट्रोक. बॉलच्या पिचिंगचा आढावा न घेता फक्त फ्रंट फुटवर बॅलन्स घेऊन इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज धीरजचा होता. मला असं वाटतं जास्तीत जास्त चेंडू धीरजला खेळण्याची संधी मिळालेली आहे. रोहितच्या खात्यामध्ये फक्त 3 चेंडू आहेत. व्हाईट बॉल. चला आपण रेफरल आलेला आहेत. आपण पोहोचतोय वॉर रूममध्ये. त्या ठिकाणी सुमित सर येतील. प्रत्येक संघाला आपण एक एक रेफरल दिलेला आहे. सुमित जी आइए, आपका स्वागत है वॉर रूम में. प्रत्येक संघाला आपण एक एक रेफरल दिलेला आहे. तर पाहूया या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. चला आपण बॅट्समन शफलिंगचे जे नियम आहेत त्यावर देखील आपण व्यवस्थित लक्ष केंद्रित करतोय, कारण प्रत्येक वेळेला आपण स्टान्स जो घेतो त्या स्टान्सवर तुम्हाला खेळायचं असतं, पण जेवढे तुम्ही शफल व्हाल तितका ॲडव्हान्टेज गोलंदाजाला जातो आणि तोच फायदा उचललेला आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत. शेवटचा 1 बॉल बाकी या षटकातला. पण थोडीशी स्वैर सुरुवात देताना पाहायला मिळालं, पण त्यानंतर गाडी रुळावर आली. बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 4थ्या षटकाचा शेवट.
प्रणय आपल्या संघाच्या वतीने घेऊन जातोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 1 गडी बाद 45 धावा. वेळ व्यवस्थित वापरायचा आहे. त्याचमुळे ओव्हर नंतर विकेट नंतर सर्वांनी एकत्रित येण्याची गरज नाही आहे. तुम्ही आम्ही सर्व आपली स्पर्धा समजून वेळेबद्दल सहकार्य द्यायचं आहे. शेवटच्या षटकासाठी कोण येत आहेत पाहूया. 50ची काय पार्टनरशिप पाहायला मिळाली नाही. एकूण 45 धावांची भागीदारी मोडीत काढलेली आहे आणि त्यासाठी जबाबदार आहेत गोलंदाज प्रणय. शेवटचा 1 षटकाचा खेळ बाकी. चला चटाळे आणि रुवान 11 ही फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल. सन्माननीय प्रतीकजी म्हात्रे जे रुवान 11 रामबागचे पुरस्कर्ते आहेत, आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचे प्लीज. व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चांगला बॉल होता फुल लेनचा. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण त्या ठिकाणी येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवावी लागेल, कारण अगोदरच एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. पण आता त्यानंतर या शेवटच्या षटकावर कमीत कमी धावा खर्च करण्यासाठी विपुलला बोलवण्यात आलेलं आहे आणि विपुलने या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केली. पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये रोहित आहे, ज्यांच्या वतीने एक षटकार आलाय जरूर आणि त्याचमुळे त्यांचं स्ट्राईक एंडला राहणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1ने पुढे जाते, पोहोचते 46 आकड्यावर. तर चटाळे आणि रामबाग असा टॉस आपण क्लिअर करणार आहोत. रामबाग संघाचे सर्व मेंबर्स या ठिकाणी हजर झालेले आहेत. मुरबे रामबाग. हवेत आहे बॉल. एरियल रूट द्यायचा होता, पण क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. चांगला बॅकअप होता, पण पुन्हा एकदा जजमेंट चुकते. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा पाऊस पडतोय अशा वेळेला क्षेत्ररक्षण करताना अंदाज खूप महत्त्वाचा आहे. जर अंदाज तुम्ही व्यवस्थित बांधला तरच मात्र तुम्ही आपल्या संघासाठी चांगले कॉन्ट्रीब्यूट देऊ शकता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला, कॅच सुटली आणि प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 48 झाले. 48 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर चटाळे संघ, चला आपण यायचं आहे. चटाळे संघ पण रेडी आहे आणि रामबाग संघ देखील रेडी आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये करूया टॉस. फुल टॉस बॉल, बॅटची एज, बॉल मागे फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील. थ्रो चांगला, बॅटिंग एंडला 1 धाव मिळते आणि एकाच धावेवर दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग रीजमध्ये थांबत आहेत. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 49. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाच्या भौगोलिक स्थितीचा देखील आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे. फलंदाजांसाठी मागची बाउंड्री थोडी जवळची आहे, त्याचमुळे जास्तीत जास्त फलंदाज बिहाइंड द विकेट स्ट्रोक जनरेट करण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत. इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडं जास्त लांब फटके खेचायचे फलंदाजांना आणि तो मागोवा प्रत्येक संघ घेत स्पर्धेत सहभाग घेत असतं. आणि आता एका फलंदाजाला सॅक्रिफाईस द्यावं लागेल आणि ते सॅक्रिफाईस देतोय व्यंकटेश. व्यंकटेश एक प्रतिभावंत फलंदाज आहेत, पण या डावामध्ये रोहितच्या वतीने चांगला खेळ झालाय, त्याचमुळे व्यंकटेश येत आहेत मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या 49. गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर होते हो चर्चा. गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर एसटी बॉईज चषक आमचा आज रंगला 1 नंबर. एसटी बॉईज चषक आमचा आज रंगला 1 नंबर. 1 नंबर 1 नंबर. शुभम पाटील. शुभमजी, मंत्रोच्चारामध्ये खूप ताकद आहे आणि म्हणूनच ती चर्चा आपण करू. वाह, फॉलिंग स्वीप ॲट हिज बेस्ट. वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक ऑफ दिस टूर्नामेंट. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. येतोय षटकार.
लवचिक फलंदाजांची आवश्यकता असते. असे फॉलिंग स्वीप तुम्ही खेळू शकता, तुम्ही रॅम शॉट खेळू शकता, तुम्ही स्वीप खेळू शकता, जी आता प्रायोरिटी राहिलेली आहे आधुनिक क्रिकेटची. धावसंख्या 55. यावेळेस बघा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, बॅटची एज घेऊन बॉल मागे जातोय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, बॅटिंग एंडला थ्रो डिरेक्ट हिट झालाय, पण मात्र ती गरज नव्हती. आणि आता बघा त्याच गोष्टी घडतायत ज्या अनपेक्षित असतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत, पण या ठिकाणी पाहूया फलंदाज पोहोचलाय की नाही. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा केलेले आहेत आणि चौथ्या धावेसाठी प्रयत्न करताना आता पाहूया तिसऱ्या धावेसाठी पंचांनी रेफरल घेतलेला आहे. जर ती धाव पूर्ण असेल तर त्यानंतर आपण पंचांकडे वळूया आणि निर्णयाची वाट पाहूया. आपण येतोय वॉर रूम मध्ये चेक करणार आहोत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना बॉलर्स एंडला फलंदाज सेफ आहे की नाही. जशी चर्चा करत होतो की मंत्रोच्चारामध्ये ताकद आहे आणि तुम्ही स्वतः भटजी आहात, म्हणून मागच्या 4 पर्वांपासून वरुण राजा तुमच्या स्पर्धेवर प्रसन्न राहिलेला आहे. 4ही पर्वांमध्ये पावसाची दमदार हजेरी SP ट्रॉफीला मिळालेली आहे आणि म्हणतात ना की आपण जर चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं आणि कुठला स्वार्थ न ठेवता आपण ही स्पर्धा. तर नॉट आऊट आहे अंपायर. तर 4 धावा पूर्ण. येस, तर या 4 धावा पूर्ण होणार आहेत. या 4ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 59 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 60 धावांची. 30 चेंडू 60 धावांची गरज. मांडे विलेवन. चला वेडी. तर SP बॉईज किंवा वेडी असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? SP ट्रॉफी आपण पाहतोय सर्व काही व्यवस्थित जुळते, नियमांच्या तर स्वादा होते. सर इकडे. तर कॉल कोण देईल? सटाळे संघाचे कॅप्टन कॉल देतील. लपून कॉइन स्पिन करा. वेडी असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेली आहे सटाळ्याने. धन्यवाद सिद्धांची. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. तर सटाळे संघ नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. आतापर्यंत SP ट्रॉफीची प्रत्येक पर्वामध्ये सटाळे टीम खेळले नाही, फर्स्ट टाइम खेळतो. आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये काय घडते तो आढावा घेऊन तुम्ही खेळणार आहात. हो. क्षेत्ररक्षण आपण फलंदाजी माफ करा. तर निर्णय खूप महत्त्वाचा असतो की आपली स्ट्रेंथ काय आहे. तर फलंदाजी आपण निवडलेली आहे तर ती स्ट्रेंथ तुमची फलंदाजांची असायला हवी. तर काही नावं जी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडतील. मला जितूकडून खूप अपेक्षा आहे ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. क्या बात आहे. बघा ही जितू अपेक्षा पूर्ण करतील कॅप्टनची अशी अपेक्षा ठेवूया. रुहान 11 रामबाग नाणेफेक जिंकून सटाळ्यांनी फलंदाजी निवडलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय जो आहे तुमच्या मनासारखा की मनाविरुद्ध? मनासारखाच आहे. आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेतली असती. तुमच्यासाठी सुद्धा तोच प्रश्न की SP ट्रॉफी आपण पहिल्यांदाच खेळतायत की या अगोदर तुम्ही खेळलेला आहात आणि खेळलेला असाल तर कुठपर्यंत मजल गेले? शुभम पाध्ये आमचे चांगलेच मित्र आहेत. आम्हाला दरवर्षी खेळायला चान्स देतात आणि आम्ही दरवर्षी खेळतो. मग यावर्षी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीकडे लक्ष देण्यासाठी जी मेहनत आणि जो अभ्यास आहे तो तुमच्या संघाकडून झालाय. ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटते? प्रॅक्टिस तर मुलं सगळी चांगलीच करतात. आमची सगळी यंग जनरेशन आहे, सर्व चांगले खेळतात. पण आम्ही फर्स्ट प्राईजपेक्षा आम्ही ह्या गटातून क्वालिफाय व्हायला बघूयात. स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. तर नाणेफेक सटाळे जिंकले. सटाळे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडले आणि रामबाग संघाला करायचं क्षेत्ररक्षण. दोन्ही संघादेव शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवर पाहता SP ट्रॉफी. आवाज ऐकूया सन्माननीय प्रशांत आठवडे सरांचा. थँक्यू. थँक्यू मनीष. अत्यंत महत्त्वाचा सामना यानंतर सटाळे आणि रुहान 11 रामबाग. आता जिंकण्याकरता 60 डाबांची आवश्यकता. श्री गणेश डोंगरीपाडा आणि मांडे या 2 संघादरम्यान अत्यंत महत्त्वाचा प्रतिष्ठित सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. मांडे 11 श्री गणेश डोंगरीपाडा या 2 संघादरम्यान प्रतिष्ठित सामना.
बॅटर मैदानावरती या ठिकाणी जात आहे. टायटल सॉन्ग जे या संपूर्ण स्पर्धेचं आहे ते गाजसाहेब अर्थात शुभमजी पाध्ये यांच्या या क्रिकेटच्या स्पर्धेवरचं आहे. त्यामुळे ऐकूया शुभम पाध्ये प्रेझेंट SP बॉयजचं रबल बॉल ट्रॉफी 2024 टायटल सॉन्ग. होते हो चर्चा गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर होते हो चर्चा गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर SP बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर. SP बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर. एक नंबर एक नंबर शुभम पाध्ये एक नंबर. एक नंबर एक नंबर शुभम पाध्ये एक नंबर. शुभम पाध्ये प्रेझेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 पालघर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. मॅच क्रमांक 2 मांडे 11 आणि श्री गणेश डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान 59 धाबा यावेळेला गणेश डोंगरीपाडा संघानं उभारल्या. 60 धाबांचं आव्हान मांडे 11 संघासमोर ठेवलं आहे. क्रिकेट आमची भूक आहे, क्रिकेट आमची तहान आहे, क्रिकेट आमची जान आहे, क्रिकेट आमच्या रक्तात आहे, क्रिकेट आमचा धर्म आहे, क्रिकेट म्हणजे टसन, क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट आमचं ड्रीम आहे. म्हणून थंडी असो बा वारा, ऊन असो बा पाऊस, 365 दिवस दिसत आहेत. होय, दिसतील क्रिकेटच्या टीम क्रिकेटचा खेळ खेळताना या ठिकाणी या टीम दिसतील. कारण क्रिकेट खेळणं त्यांचं ड्रीम आहे, स्वप्न आहे. मग आता 365 दिवस या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. आज या प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. शुभम पाध्ये प्रेझेंट SP बॉयज रबल बॉल ट्रॉफी 2024 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रक्षित, अनिकेत आणि विपुल ही जोडी मैदानावरती. आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. थर्ड मॅन कव्हर पॉईंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. आउटसाईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार. रक्षितचं काय स्वागत झालंय षटकाराने. अप्रतिम फटका होता. पुन्हा एकदा ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यापूर्वी आपण बघितलं पुलचा जबरदस्त फटका खेळला आणि सक्सेसफुल झाला. त्यानंतर टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर आणि तिथून चेंडू खाली राहिलाय. हे चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धावपलकरती धाबा 6. यावेळेला विपुलच्या बॅटमधनं षटकार, तो 2 चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार तुटवून इरादे स्पष्ट केलेत फलंदाज विपुलनं. यावेळेला देखील एक चांगला चेंडू. टप्पापर्यंतर चेंडूचा वेग वाढतोय. आपण पहिल्या दिवसापासून पाहतो ज्यावेळेला विकेट मैदानावरती आपण पाहू शकता. गोल्डन स्पॉटवरती चेंडू पडू द्या किंवा अगदी 7-8 मीटरमध्ये चेंडू पडला, बाउन्सवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चेंडूने उसळी घेतले, बाउन्स घेतलेला आहे आणि त्यामुळे बाउन्स आणि वेग म्हणजे उसळी आणि त्याचबरोबर चेंडूचा वेग जर प्रचंड असेल तर मोठे फटके खेळताना निश्चितच फलंदाजांना थोडा त्रास होतोय. ते आपण अगदी पहिल्या दिवसापासून पाहतोय. धापलकावरती धाबा आहेत 6. गेल्या 3 पर्वाचा विचार केला तर या पर्वामध्ये पाऊस थोडा जास्त आहे. अप्रतिम चेंडू, अपील केलंय, पंचांनी फेटाळून टाकले. अर्थात चेंडू बघूया, लेग बायचा इशारा केलाय. इथे क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये कोणी नाहीये. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर अगदी बॉडी लाईनवरती गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू यावेळेला फील्ड केलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगले केले. धावपल क्रमांक 7. विपुल आणि अनिकेतची जोडी मैदानावरती. सुरू असलेला अत्यंत महत्त्वपूर्ण सामना, प्रतीक्षेचा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे. शुभम पाध्ये प्रेझेंट SP बॉयज डबल बॉल ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. शानदार खेळ. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत चेंडू पुन्हा एकदा बघितलं तर बॅटवरती नीटचं घेत नाही. एक धाव घेतली जाईल कारण इथे लॉंगॉन आणि कावकॉर्नर क्षेत्रामध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. मैदानावरती काय घडतंय तर पाणी आणि चिखल आहे बऱ्यापैकी. या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाणी मोठ्या प्रमाणात आहे. चिखल फार कमी आहे परंतु त्यामुळे आउटफील्ड स्लो आहे. धावपलकावरती धाबा 8.
पहिल्या षटकाचा खेळ रक्षित राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्या बाजूला वळतात, हात करतायत, समांतर धाबा येतात, अमांतर धावपलकर धाबा होत आहेत. 9 प्रथम बॅटिंग केली होती खरं तर श्री गणेश डोंगरी, पण 59 धाबा त्यांना या ठिकाणी केल्यात. 60 धाबा डिपेंड करायचे आहेत. आणि अशा वेळेला या षटकात पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर रक्षितनं मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय, अप्रतिम कामगिरी केली आहे. खोलबट टप्प्याचा चेंडू फुल लेन चेंडू होता, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. शेवटचा चेंडू डॉट आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण बघितलं धावपलका धाबा 9 एकूण 60 धावांचा पाठलाग करत असताना मांडे 11 बिन बाद 9. राजापूरकर इशारा करतात टीम मिटिंग करू नका. जर टीम मिटिंग करणार असाल तर मग कॅप्टनचा काय उपयोग. आणि टीम मिटिंग केल्यामुळे काय होतं की यावेळेला सर्व क्षेत्ररक्षक बऱ्यापैकी आपण बघितलं, यष्टीरक्षक आणि गरीचा क्षेत्ररक्षक सोडला तर सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषेवरती आहेत, ते तिथे जाणार परत येणार, यामध्ये वेळ जाणार आहे. 11:34 झाले. धावपलकर धाबा आहेत एकूण 9. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व मैदानावरती पाहतोय. एक छान बॅटल मैदानावरती रंगलं आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पाहताय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वेडीच्या मैदानावरती क्रिकेटचं वेळ आम्हाला लागलं आहे आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेणाऱ्या या मैदानावरील प्रेक्षकांचं देखील शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आकुटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा आपटबार, परंतु फुटला नाहीये. डोक्यावरून चेंडू जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावपलकावरती एकूण डाबा 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता असताना मांडे संघ मांडे 11 चटाळे आणि रोहन 11 रामबाग. यानंतर आपण सज्ज राहायचे पुढच्या सामन्यासाठी. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला नम्र विनंती आहे, आपण समालोचन कक्षाकडे यायचे. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू त्यावरती घेतला खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमार शप्पार. नो बॉल वरती गोलंदाजाचा फलंदाजाने केलाय सत्कार. 7 धावा. त्यामध्ये निश्चितच गोलंदाज हा प्रयत्न फसला आणि आता बघा फ्रीट. SP बॉईज ट्रॉफी चित्रपट आहे सुपरहिट. पुढचा चेंडू फ्री हिट. हा चांगला चेंडू आहे, चांगला बाउन्सर. म्हणजे चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि कानापासून शिट्टी वाजवत जातोय, ज्याला परफेक्ट डिलिव्हरी सुद्धा म्हटलं जातं. परंतु हा चांगला बाउन्सर आहे. एनन डोनलचं बाउन्सर बघा. रोहन 11 रामबाग संघानं फॉर्मॅलिटीज पूर्ण केली आहे. चटाळी संघ आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, लगेचच समालोचन कक्षाकडे यायचंय. आता ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बघूया काय घडतंय. पंचांचे हात पुन्हा समांतर येत आहेत. अमांतर धावांची भर पडते. धावपलकरती एकूण धावसंख्या पोचते ती 18 वरती. अत्यंत महत्त्वाचा सामना. आता जबाबदार खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळेला प्रत्येक खेळाडू रुबाबदार आहे, परंतु जबाबदारीनं यावेळेला क्रिकेट खेळणं करते. 60 धावांचा पाठलाग होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ. आकुटप्पाचा चेंडू ऑफटमच्या बाहेरचा. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चांगली लेंथ, आता चांगली दिशा देखील आपण पाहतो आहे. मी पुन्हा एकदा नम्र विनंती करेन, चटाळे संघाचे कॅप्टन मला वाटतं दाखल झालेले आहेत, तुमचं स्वागत आहे. रोहन 11 रामबाग आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक संघानं मॅच सुरू होण्यापूर्वीच फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत. गेले 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा सज्ज आहे. विपुल आणि अनिकेत मैदानावरती लढतायत, संघर्ष करतायत. धावपलकरती एकूण डाबा आहेत 18. जिंकण्याकरता 60 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ अत्यंत प्रतिष्ठेचा बनलाय प्रत्येक संघासाठी. ओ खेळायचं होतं, फाईन लागला, बॅटचा टो लागतोय आणि चेंडू मिड विकेटमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. फंबल अलाउज द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड. टाळ्यांचं गजर या ठिकाणी करत असताना तमाम प्रेक्षक आणि पाठीराखी. धावपलकावरती एकूण डाबा होत आहेत. या 2 आता विशीमध्ये
धावसंख्या 20 पोहोचलेली आहे. महत्त्वाचा सामना रुवान 11 रामबाग आणि चटाळे दोन्ही संघांचं स्वागत आहे. यानंतर होणारा आणखीन एक महत्त्वाचा सामना 2 मातबर संघामध्ये लढाई असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ, खेळण्याची जबाबदारी असेल स्ट्रायकर एंडला अनिकेत स्ट्राईक. आई माऊली डोंगरे. भूषण आपल्याला विनंती, आपण समालोचन कक्षाकडे यायचे. आई माऊली डोंगरे टीमचा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये या. सौरभ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. ओ अप्रतिम फटका, क्रीजचा चांगला वापर. चेंडू लॉंग लेग मध्ये जाईल. वन बाउंस सीमर शपार. या चेंडूवरती धावा येतील 4. खणखणी मिडल आणि लेग स्टंपवरती चेंडू होता. आखूड टप्प्यातला चेंडू होता. बॅट्समन थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाला आणि खूप सुंदर पद्धतीने लॉक लेगमध्ये हा चेंडू तडकावला होता बॅटर अनिकेतनं 1 षटकार आणि 1 खणखणी चौकार तुटवलाय. धावपैकीवरती एकूण डबा आहे 24. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ या वेळेला चेंडू रीड करता आला होता. टप्पा खूप चांगला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. लेंथ चांगली होती. शानदार या वेळेला कामगिरी. बघूया काय घडलंय. फलंदाज बाद झालाय. फलंदाज अनिकेतची खेळी संपुष्टात. सौरभ मिळते यश, आपल्या संघाला देतोय पहिला ब्रेक थ्रू. तशाच पद्धतीनं तुम्हाला चांगला स्ट्रोक खेळायचा असेल तर चेंडू या ठिकाणी रीड करणं गरजेचं होतं. आणि मग कधी कधी ब्लाइंड स्ट्रोक आपण खेळतो जेव्हा चेंडू कळत नाही, आणि तोच प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये अनिकेत फसला, अर्थात सौरभच्या जाळ्यात अडकला. आणि यावेळेला सौरभनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिला आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती नीलला आपण पाहू शकता. धापलकरती एकूण डाबा 24. जिंकण्याकरता 60 धाबांचं आव्हान मांडे संघासमोर. गोलंदाजी मार्कवरती सौरभ सज्ज आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकात 9 धाबा कुठल्या गेल्या होत्या. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, खांद्यांचा वापर, डिरेक्शन खराब. आणि काय घडले मैदानावरती. ओ ॲक्शन रिप्ले अगदी बघण्यासारखा असेल. यष्टीरक्षक खाली पडलाय. व्हाईट बॉलचा इशारा. सादिक यांच्या चेहऱ्यावरती हास्य, नेतेच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि हेच होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पडलात त्यानंतर आपण बघतो आता बाहेर प्रेक्षकांमध्ये देखील हास्याचे फवारे असतील, परंतु स्वतःला सावरून हे पुन्हा सगळे खेळाडू उठणार आहेत. आता बघा काय घडलं होतं. यावेळेला ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, देशांत चेंडू, यष्टीरक्षक पडला. त्यानंतर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाला तोही पडला. पडतोय पण घडतोय. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू वेगवान नाहीये, वेग फारसा नाहीये. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. शेवटपर्यंत वाट पाहिली फलंदाजाने आणि त्यानंतर हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव, 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धाबा 27-27. आणि आता यावेळेला आपण बघितलं जिंकण्याकरता आवश्यकता 33 धावांची. हार्दिक अप्रतिम काम करतायत. चेंडू अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची आवश्यकता. सामना दोन्ही संघांसाठी या ठिकाणी निश्चितच आपण पाहू शकता विजयाचा आस्वाद चाकायचं जर म्हटलं तर निश्चित दोन्ही संघांसाठी ही संधी आहे. आणि संधी कशी असते, सकाळी उठलो आपण, चहा प्यायला बसलो, पंच विचारतायत वेळ का घेत आहे, चहा प्यायला बसलेलो आहे, एक बिस्किट आपण आतमध्ये टाकलं आहे आणि ती योग्य वेळी बाहेर काढलं तर ठीक आहे, नंतर त्याची मजा जाते. त्यामुळे
योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे आहेत, चांगले चेंडू टाकायचे आहेत, चांगले शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळेल. संधीचं सोनं करायचं आहे. लाखमोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी खेळत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रक्षित. अप्रतिम चेंडू, लेन चेंडू टाकलाय फ्रंटवरती जाऊन थोडासा यावेळेला बॉलच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. या मॅचमध्ये बघितलं तर पहिला चेंडू तिसऱ्या षटकात रक्षितनं डॉट टाकलाय. धापल करता 17 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. हा सामना रंगतदार होईल. फटका चांगला आहे परंतु खूप वरती गेलाय, उंच गेलाय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमार पार घ्यावी एखादी ताण. काळ जात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. तेहतीस जिंकण्याकरता सत्तावीस धाबांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय परंतु विपुलला घाई नाहीये. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. महत्वाचा सामना मैदानावरती, रंगतदार सामना, उत्कंठावर्धक सामना निश्चितच आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाहीये. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. धापलकर धाबा 34 आहे आणि आता जिंकण्याकरता आपण बघितलं तर 26 धाबांची आवश्यकता आहे. ह्या षटकात आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. याचा अर्थ उर्वरित 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 26 धाबांची. बॅटर नील आणि विपुल मैदानावरती आपल्या संघाचा किल्ला नेटानं लढवत असताना थर्ड मॅन, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून खेळलाय. ऑफ साईडला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. लॉक ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती आलाय. अप्रतिम यावेळेला रनिंग बिटल विकेट. टाळ्यांचा गजर होतोय. टाळ्यांचा गजर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्याकरता 60 धावांची आवश्यकता. बॅकफुटला संधी मिळाली नीलला खेळण्याकरता. थोडा ऑफ टर्मच्या बाहेर रीड लवकर केला, पोझिशनमध्ये आला आणि खूप सुंदर पद्धतीने मिड ऑफच्या दिशेनं हा पटका खेळला होता. धापलकरती एकूण धाबा आहेत 36-36. पुलटॉस चेंडूवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि नीलचा संपलाय खेळ. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचा सुंदर ताळमेळ. दुसरा धक्का, सेकंड विकेट. रिप्लेमध्ये पहा, यावेळेला फुलटॉस चेंडू आहे. कुठेही खेळता आला असता. मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. या चेंडूवरती खरपूस समाचार घेणं गरजेचं होतं. तसं नाही घडलं तर लॉंग ऑनमध्ये जो क्षेत्ररक्षक रोहित आहे त्याच्या हातामध्ये चेंडू बिसावलाय. जीवनामध्ये 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो आणि खरं तर नीलला एक मोठी संधी होती. त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाहीये. खराब चेंडूवरती त्याची विकेट गेले. विकेट मिळते रक्षितला. आता समीकरण उर्वरित 14 चेंडूंचा खेळ. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता. 24 धावांची आवश्यकता. कारण यापूर्वी 2 धावा वसूल केल्या दोन्ही बॅटर. नवीन बॅटर मैदानावरती वैभव. कोणाची मार्कवरती रक्षित. ऑफ टर्मच्या खूपच बाहेर चेंडू परंतु खाली राहणारा चेंडू आहे. बॅट्समन रीच करू शकलेला नाही आहे आणि आता 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. याचा अर्थ काय, 1 डझन चेंडू आहेत आणि 2 डझन धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 12 चेंडू 24. धावांची आवश्यकता. हा सामना रोमहर्षक होणार का, हा सामना उत्कंठावर्धक होणार का आणि शेवटच्या श्वासापर्यंत मैदानातले जे मावळे ते लढणार का, हा प्रश्न आहे. 12 चेंडू 24. कोणता संघ पराभूत होण्याकरता आले नसतो कारण पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागत असतो. जिंकण्याचा आनंद वेगळाच असतो.
बघूया काय घडते. गोलंदाजी मार्कवरती साईल, सुंदर चेंडू आहे, टप्पापर्यंत उसळी घेतोय आणि ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आहे. लेन चांगले 5व्या किंवा 4थ्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते आणि आपल्या खांद्यांचा छान वापर करत असताना साईल यावेळेला जबाबदारी खांद्यावर फार मोठी आहे. विपुलच्या 2 षटकार त्याच्या पाठमधनं आलेत आणि तो हुकमाचा एक काय व्यक्तिगत 14 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणखीन एक चेंडू अत्यंत सुंदर आहे. मैदानावरती पाहू शकता जो ब्लास्ट होतोय, म्हणजे चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं जो ब्लास्ट होतोय, त्यामुळे बॅटिंग करणं सोपं नाही आहे आणि अशा संकटाच्या क्षणी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करता येणं गरजेचं आहे. धावफलकावरती एकूण डाबा 36 आहेत. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत अजूनही 10 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. अप्रतिम गोलंदाजी. तिसरा चेंडू डॉट टाकलाय. रियांशने ही कामगिरी केली होती ज्यावेळेस त्याने 3 चेंडू डॉट टाकले होते आणि त्यानंतर 3 चेंडू वाईट देखील टाकले होते आणि त्या षटकात फक्त 3च धावा आल्या होत्या. 10 चेंडूंचा खेळ, आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची आवश्यकता. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. सुरेख मारा करत असताना साईल, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. विविधता पहा काय अप्रतिम. पहिल्यांदा लेन बॉल टाकले, आखूटप्प्याचे चेंडू टाकले, त्यानंतर आपण बघितलं तर बॅट्समनची बॅट चालत नाहीये, बॅट तळपत नाहीये, अशा वेळा थोडा पुढे टाकला चेंडू आहे. 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटरचा योग्य वापर या ठिकाणी केलाय गोलंदाज साईलनं. उर्वरित आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची आवश्यकता. श्री गणेश डोंगरीपाडा संघानं या मॅचमध्ये कमबॅक केलंय. फलंदाज विपुलनं चांगली बॅटिंग केली, परंतु मागचे 4 चेंडू जे आहेत त्या चेंडूवरती त्याच्याकडे उत्तर निरुत्तर केलंय गोलंदाज साईलनं. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज वैभव. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, लेन चांगली होती. यष्टी रक्षक चेंडूच्या मागे धावतोय. थ्रो तितका चांगला नाहीये. कमीत कमी 3 धावा, 2 की 3 पाहूया. 3 धावा घेण्याचा प्रयत्न होईल. 7 5 तास 3 धावा पूर्ण झालेले आहेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु फलंदाज बाद. विपुल बॅक टू द पॅव्हलियन. याची आवश्यकता नव्हती. 3 धावा आल्या होत्या, 1 चेंडू शिल्लक होता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. मैदानात वाढली हृदयाची धडधड आणि विपुलने केले थोडीशी गडबड. धडपड, हृदयाची वाढली धडधड, विपुलने केली गडबड. ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी गडबड केली. सेट बॅट्समन होता. 1 चेंडू तुम्ही एवढी जबाबदारी थोडीशी वैभववरती टाकू शकला असतात. विश्वास ठेवणं गरजेचं होतं, कारण शेवटच्या षटकामध्ये एक त्यांच्याकडे पर्याय आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे. श्री गणेश डोंगरीपाडा आत्तापर्यंत गोलंदाजी साईलची अप्रतिम आहे. 4 डॉट बॉल टाकलेत. 5व्या चेंडूमध्ये आपण बघितलं तर 3 धावाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय प्रदेश. सुरेख वेगवान भड्डाट वेगाने चेंडू या ठिकाणी यशच्या हातामध्ये गेलाय. शानदार कामगिरी मैदानावरती गोलंदाजाची. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 4थं षटक देखील समाप्त झालंय. उर्वरित 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा SBY ट्रॉफी 2024चा क्रिकेट. चेंडू 21 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता प्रतिष्ठा पणाला लागले. परंतु मागच्या षटकाने काय घडले, मांडे संघ थोडा बॅकफूटवरती गेलाय आणि मोमेंटम श्री गणेश डोंगरीपाडा संघाकडे आलाय. 12 चेंडू 24 समीकरण बघितलं दोन्ही संघाच्या बाजूने होतं.
ऑफ्टमच्या भारतीय चेंडू बॅटची कडे घेतले थर्डमॅन पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण थोडेसे खराब झाले परंतु त्याचा जास्त फायदा होणार नाही बघूया काय घडतंय विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल फलंदाज बाद प्रज्ञेश बॅक टू द पॅव्हलियन के पाहूया यावेळेला वैभव बॅक टू द पॅव्हलियन सॅक्रिफाईस करतोय आपली विकेट आणखीन एक धक्का बसतो सकाळपासून अगदी आपण बघितलं तर माहोल बनवलाय ओ वेगवान भन्नाट वेगाने चेंडू गेलाय परंतु डोक्यावरून गेलाय त्यामुळे वाईट बॉलचा इशारा सामना संपलेला नाहीये शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत लढायचंय आणि आता पंच बघूया टीव्ही अंपायरच्या दिशेने इशारा करतायत गोलंदाजांनी चॅलेंज केले येस गोलंदाजांनी चॅलेंज केलेलं आहे त्यामुळे तिसरे पंच बिझी होतील सगळीकडे तोपर्यंत सांगेल पहिल्या चेंडूवरती काय घडलं होतं वाईट बॉलचा इशारा त्यामुळे हा चेंडू परत एकदा टाकावा लागेल जितूला नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 6 वरती दाखल झालाय प्रतीक 4 गडी बाद झालेत मांडे 11 संघाचे राईट अप ओव्हर द विकेट यावेळेला देखील बघूया काय घडलंय चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय ऑन साईडला ऑफ्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्टंबरून चेंडू एस्टरच्या हातामध्ये विसावलाय धाव घेण्याचा प्रश्न नाहीये उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जिंकण्याकरता आवश्यकता आहे या मॅचमध्ये या सामन्यामध्ये 19 धावांची 2 मोठे फटके खेळायचे आहेत मांडे संघाला त्याची सुरुवात ते कधी करतात ते बघूया निर्णायक क्षण आहेत या सामन्याचे आणखीन एक चांगला चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा लेंथ चांगली आहे दिशा चांगली आहे कंट्रोल चांगला आहे आणि जितूला आपला रोल पण माहिती आहे आपली भूमिका माहिती आहे अप्रतिम कामगिरी 3 चेंडू 19 या चेंडूवरती जर मोठा फटका आला सामन्यामध्ये परत येऊ शकतं मांडे 11 1 लाख रुपये किंमत आहे या चेंडूची 1 लाख रुपये लाख मोलाची स्पर्धा आहे राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातो जितूकडून फटका चांगला आहे षटकार की चौकार निश्चितच अप्रतिम शानदार फ्लॅट षटकार लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय 6 धावां करता अजूनही आवश्यकता आहे 2 चेंडू 13 धावाचं समीकरण आहे परंतु थोड्याशा आशा पल्लवी झाले असतील काय घडतंय काय बिघडतंय हाही फटका चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जेल सोडलाय परंतु श्री गणेश डोंगरीपाडा संघ या ठिकाणी आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब निश्चितच करतील कारण एक षटकार आला होता 2 चेंडू 13 धावा तरीही अवघड होतं परंतु क्रिकेटमध्ये चमत्कार होताना आपण पाहिलेले आहेत आता मात्र या ठिकाणी 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता अप्रतिम गोलंदाजी जितूकडून आणि या मॅच मध्ये श्री गणेश डोंगरीपाडा संघ बाजी मारतोय त्यांचं मनापासून अभिनंदन मांडे 11 हार्ड लक कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश डोंगरीपाडा